अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। निवडणुकांचा धुरळा उडणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला, कारण येत्या 4 महिन्यात निवडणुका घ्या असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत। त्यामुळे जवळपास 5 वर्षापासून रखडलेल्या मुंबई, पुण्यासह विविध महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका निवडणुका घेण्यास हिरवा कंदील मिळाला। सध्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक राज आहे। काय म्हणाले सुप्रीम कोर्ट? तुम्हाला निवडणुका घ्यायच्याच नाहीत का, असा प्रश्न विचारत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक थांबवण्याचे कारण वाटत नसल्याचं स्पष्ट केलं। ओबीसी आरक्षणामुळे निवडणुकांचा प्रश्न जैसे ते ठेवण्यात आला होता, मात्र आता निवडणूक घ्यायला सुरुवात करा। नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका घ्यायच्या की जुन्यानुसार? ओबीसी आरक्षण यासारख्या मुद्द्यांवर सुनावणी होत राहतील, मात्र येत्या 4 आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना काढण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिलेत। राज्य सरकारनेही कुठलीही आक्षेप नसल्याचं सांगितलंय, त्यामुळे 4 महिन्यात निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झालाय। 4 आठवड्यात अधिसूचना काढण्याचे आदेश। राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून या निवडणुका लागतील। 4 आठवड्यांच्या आत निवडणुकांची घोषणा होईल, तर सप्टेंबर महिन्यापर्यंत निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुका कोरोना काळापासून घेण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे सर्व महापालिकांमध्ये प्रशासकांद्वारे कारभार सुरू आहे। दरम्यान केंद्र व राज्यात सत्ता असल्याने यावेळी जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवण्यासाठी भाजपने आतापासून व्यूहरचना आखली आहे। भाजपने राज्यभरातील मंडळांमध्ये चौपट वाढ केली, त्यातून पक्षांचे कार्यकर्ते अखेरच्या घटकापर्यंत पोहोचतील असं मानलं जात आहे। दुसरीकडे महसूल मंत्री व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हा मुख्यालय येण्याचा त्रास दूर करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली। त्यामुळे प्रशासकीय कामं करण्यासाठी सर्वसामान्यांना मुख्यालयात चक्रा माराव्या लागणार नाहीत। हे दोन्ही निर्णय राज्य पातळीवर असल्याने सर्वत्र लाभ घेण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत। मुंबई प्रतिनिधी, मराठी येस न्यूज। बेधडक, निर्भीड, बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।